आपल्या इकडे पहिलं तर संध्याकाळी पाणी येतं, पण असं सकाळी पाणी आलं की डोक्याची आई बहीण होते, पण भरल्याशिवाय पर्याय नसते आपल्याला. एक तर असल्या सकाळी थंडीचं पाणी बरं वाटत नाही, त्यातनं सकाळ सकाळी कामाला जायचं आणि ते बी घोडी घेऊन जायचं म्हणलं होतं लय अवघड आहे. पहिलं तर कामावर आलो बघा, पण विषय असा झालाय थंडीमुळे हात सुद्धा वळेना झाल्यात. पण काय करणार, कष्टाला पर्याय नाही हो. आता त्याच हातानं पहिलं तर कपडे बदलून घेतलो, कारण जीनचे पॅन्ट असली की चढा उतरायला लय त्रास होतोय. आण्याला म्हणलं हे काय, तर आण्या म्हणला ये वर्ल्ड कप टाइमपासचा विषय राहिला बाजूला, पण आता आपण सिरियसली काम चालू केलंय. आणि पहिले तर सगळे लाईन दोरी मारून घेतले, परत होलं मारून घेतली, त्यामध्ये रावळ प्लग टाकून घेतले. आणि हे नवीन जुगाड आहे बघा, ह्याच्यामध्ये काय होतंय, पहिले तर सिलिंगला होलं मारले की अंगावर माती येत नाही, आणि ह्यामध्ये जेवढे काय माती गोळा होईल ते अशी टाकून द्यायची. एक तर सकाळी लेकरू लवकर कामाला जाते म्हणून मम्मीनं नारड्याला येस्तूर खायला घातलेला असते, त्यामध्ये असा नाश्ता दिला तर लय बेकारी होते. आण्याचा नाश्ता होईपर्यंत सगळ्या पट्ट्या खोलून घेतले. ते ट्रान्झिशन कसं कडक झालंय का नाही सांगा. डायरेक्ट काटा नियोजन, रूम कंप्लीट डायरेक्ट धुरळा. अच्छा ठीक आहे. दुसऱ्या रूम मध्ये आल्यावर पहिले तर माळ्यावरनं खाली होल मारले, कारण आपल्याला मेन बोर्ड तिथं काढावं लागतं, आणि अनिकेतनं वायरी वाढायला चालू केले.